श्रीमान योगी भाग 49. आपण ऐकत आहात शिवभारत. राजगडावरती पळापळीची घटका सरत होती. मंद गतीने प्रहर उलटत होतं आणि साऱ्या राजगडचा परिसर नेहमीप्रमाणे वावरत असूनही विचित्र शांतता मात्र सर्वत्र पसरली होती. सारं व्यवहार कसं चुपचाप होत होतं. गडावरच्या प्रत्येक देवळात अभिषेक चालू होता. फिरंगोजी उत्तरेच्या बुर्जावर मध्यानापासूनच बसून होते. साऱ्यांचं लक्ष प्रतापगडच्या दिशेला लागलं होतं. बाहेर जी शांतता होती तीच वाड्याच्या परिसरात नांदत होती. जिजाऊ साहेबा मात्र देवळातच होत्या. सकाळपासून त्यांनी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. दोन बाजूंच्या सुवर्ण समयांच्या प्रकाशात भवानीच्या मूर्तीकडे जाटक लावून पाहत होत्या. देवाऱ्याच्या उजव्या बाजूला ठेवलेल्या तपकात मोहरांची रास होती आणि डाव्या हाताच्या तशाच तपकात एक अत्यंत तेजस्वी आणि रत्नजडित सुवर्णमुठीचा खंजीर तळपत होता. जिजाऊ साहेबांचं ध्यान भवानीवरती खिळलं होतं. ओठ थरथरत होते आणि भावना वेग न आवरला की प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे अश्रू ठिपकत होते. 30 वर्षांचा शिवाजीराजांचा काल त्यांच्या नजरेसमोरून सरकत होता. त्या पोराला हाताशी धरून केवढं मनसुबं रचलं होतं, केवढी स्वप्न उभी केली होती. ते स्वप्न नुकतं कुठं रूप धरत होतं. तोच कोणत्या क्षणी कसली वाढता येईल याचा भरोसा नव्हता. बसल्या जागी डोळे भरून येत होतं केव्हा अकारण अंगाला कापरा सुट. जिजाऊ साहेबांनी देवीची करुणा भाकीत होत्या, साकडं घालीत होत्या, नवस बोलत होत्या, पण ती अष्टभुजा मात्र काही सांगत नव्हती. ते शांत हास्य तिच्या मुखावरती ओसंडत होतं. पायाखालच्या महिषासुराचा वध करीत असता सुद्धा ते रूप बदललं नव्हतं. त्या हास्यात बदल होत नव्हता. मध्यान्ह झाली, सूर्य कल्ला, सायंकाळ व्हायला आली तरी काहीच बातमी कशी येत नव्हती. काय घडलं मग, वेळ का लागतो. पावलांचा आवाज झाला. दासी मासाहेब मासाहेब म्हणत धावत आली. जिजाऊ साहेबांच्या सर्वांगाला कंप सुटला होता. कान अधीर झालं होतं, मन दुबळं झालं होतं. जिजाऊ साहेबांनी देवीकडे पाहत मागचा आवाज ऐकत होत्या. पावलं नजदीक आलं. दासी धापा टाकीत म्हणाली, मासाहेब आनंदाची बातमी आहे. राजगडावर पोचलो आणि तोप झाली. त्याच वेळी गडावरच्या तोफेनं ती बातमी जाहीर केली. साऱ्या गडावर आनंद उसळला. जिजाऊ साहेबांनी देवीपुढं मस्तक टेकवलं. त्या उठल्या. आनंदाची बातमी सांगायला आलेल्या दासीला त्या म्हणाल्या, ये. दासी पुढे आली. जिजाऊ साहेबा म्हणाला, ओटी कर. दासीनं ओटी पसरली. जिजाऊ साहेबांनी कष्टाने मोहरांचं तबक उचललं. ते तबक दासींच्या ओट्यात मात्र रिचे होऊ लागलं. वाढत्या भाराने जेव्हा दासी वाकत होती तेव्हा जिजाऊ साहेबा सरळ होत होत्या आणि जिजाऊ साहेबांनी तबक रित केलं. डाव्या हाताच्या तबकातील रत्नजडित कट्यार मस्तकी लावून देवीच्या पायाजवळ मात्र ठेवून दिली. गडावरती एकच आनंद उसळला होता. राजश्री आनंदाने बेफान होऊन संभाजीराजाला उराशी कवटाळत होत्या. मुख्यांच्या वर्षावनी संभाजीराजांचा जीव मात्र गुदमरला होता. राजगडावरती पहाट झाली आणि फिरंगोजीने जिवा महाला आल्याची वळती पाठवली. जिजाऊ साहेबांच्या सदरेवर आल्याने त्यांचं पाऊल थबकलं. सदरेव आनंदित मुद्रेने जिवामाला उभा होता. सदरेवर आचरलेली थाळी होती. मुद्रा करून जिवा म्हणाला, मासाहेब राज सुखरूप आहेत. खानाचा पुरा बिमोड झाला. राज मागमाग येत आहेत. आपली खात्री पटाय म्हणून राजांनी पाठवलंय. गडाच्या वेशीतल्या कोनाड्यात हे ठेवायला सांगितलंय. जीवानं आच्छादन उचललं. सर्वांचं श्वास आवरलं गेलं. जिजाऊ साहेबांची स्थिर नजरेने ते मस्तक निरखित होत्या. हाच तो अफजल. जनस्वारीच्या हातात बेड्या चढून होत्या. हाच तो अफजल. त्यांनी संभाजीराजांचा बळी घेतला. राजांना नेस्तनाबूत करायला हार चाला होता. यानेच गेले काही महिने साऱ्यांची झोप उडवली होती. हाच तो पापी त्याची मदल तुळजा भवानीवरती घाव घालण्यापर्यंत पोचली. जिजाऊ साहेबांनी आपला संताप आवरला. त्या म्हणाल्या,
फिरंगोजी झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या आज्ञेप्रमाणे इज्जतीनं ह्या मस्तकाचं गडाच्या वेशीत दफन करा. आपला शत्रू असला तरी तो सेनापती होता. निधड्या छातीचा होता. सत्तेच्या अहंकाराने आणि धर्माच्या कैफानं त्याचा बळी गेला. त्याच्याबरोबरच वैरही संपलं आणि खानाच्या मस्तकाची व्यवस्था लावून झाल्यावर राजांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. गडाच्या प्रथम दरवाजावरती तोरण चढवलं. तिथून वरपर्यंत तोरणे लागले गेल्याने गडावर ठाई गुढ्या होते. 2 प्रहरी राजे गडावर येत असल्याची वर्दी आली. सणासुदीचे कपडे करून सारे राजांची वाट पाहत होते. धुळीचा लोट उडताना दिसू लागला आणि गडाच्या पायथ्याशी राजा थांबलं. फिरंगोजीने धावत जाऊन राजांना मिठी मारलं. राजा पायावरती पाणी घेऊन 1,500-2 हजार शिबंदीसह गड चढू लागलं आणि नगरावरच्या टेपरीनं गड आल्याची वर्दी दिली. देवीचे दर्शन घेऊन राजे बालेकिल्ल्यात आले आणि वाड्याच्या दरवाज्याशी राजश्रिया आरत्या घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या शिकार करून राजे आत आले आणि जिजाऊसाहेबांना पाहता राजा उभं राहिलं. जिजाऊसाहेबांच्या डोळ्यात अश्रू गोळा झालं होतं. चेहऱ्यावरती कौतुक होतं. त्यांनी राजांना मिठीत घेतलं. अश्रू आवरेना. राजा म्हणाला, मासाहेब, आम्ही आलो. आपल्या आशीर्वादानं आणि भवानी कृपेनं सुखरूप आलो. डोळ्यात पाणी आणायची वेळ नव्हे. जिजाऊसाहेबांनी डोळे टिपलं. त्या म्हणाल्या, अरे, दुःखाच्या वेळी डोळ्यात अश्रू येतात. हे कोणी सांगितलं? आनंदाच्या वेळीही येतात. ते अश्रू पाण्याचं भाग्य लाभलंय आम्हाला. शंभू बाळ आलं. राजांनी त्यांना कवटाळलं. राजांच्या आगमनाबरोबर सारा गड भरून गेला. राजांनी जखम दरबार भरवला. जे जखमी झाले त्यांना दौलत वाटली. पराक्रम गाजविणाऱ्यांना मान सन्मान दिला. जे कामी आले त्यांना नेमणुका दिल्या. खानाच्या मोहिमेत राजांना 75 हत्ती, 4000 घोडी, 1200 उंट, त्या खरी शेकडो तोफा, उंची कापड, जडजीवार, अगणित संपत्ती मिळाली. खानाचं 3000 लोक कापले गेले तर राजांचे शेकडो कामी आले होते. खानाने काबीज केलेला राजांचा मुलूक एका दिवसात मोकळा केला गेला. सगळीकडून नुसत्या विजयाच्या वार्ताने विजयवीर गडावरती येत होते. जिजाऊसाहेब म्हणाले, राजा, तुम्ही दिसावं म्हणून किती नवस बोलले होते ते माझे मला आठवत नाही. जेवढे आठवतात तेवढे नवस पेडले खेरीज. आता कुठं जाऊ नका. राजा हसलं. ते म्हणाले, मासाहेब, तसं करता आलं असतं तर आनंदच झाला असता. पण ही सुवर्ण संधी कोण दौडी? विजापूरचा बलाढ्य सेनानी आपल्या सैन्यासह धुळीला मिळाल्याची वार्ता ऐकून विजापूर दरबारानं हाय खाल्ली असं. याचा फायदा घेऊन आम्ही आजच मोहिमेवरती निघणार आहोत. विजापूरकरांचं उरलेले गड ताब्यात घेण्याचा हाच मौका. राजा क्षणभर थांबलं. एक निराळाच विचार त्यांच्या मनात प्रकटला. मासाहेब, हा काही फारसा मोठा विजय नाही. हे चढाईच्या धोरणात जिंकलेलं एक पेद आहे. खऱ्या लढाईला अजून अवकाश आहे. अफजलमध्ये गुमेचा पाय आहे. हा मोडल्यानं काही सुरक्षित होत नाही. आमच्या विजयाचा नाद औरंगजेबाच्या पराजयात गुंतला आहे. दुसऱ्या दिवशी राजा आपल्या फौजेने मोहिमेला बाहेर पडलं. राजांना दिसत होता किल्ला पन्हाळा. आपण ऐकत आहात शिवभारत. राजगडावरच्या माचीवरती दैत्याला मात्र एका कोनाड्यात मात्र ठेवलं आणि युगे मात्र छत्रपती शिवरायांचा, अफजल खानाचा वधाचा पोवाडा मात्र हजारो युगे छत्रपती शिवरायांचे मावळे आजतागायत गात आहेत. त्यातच मी एक छत्रपती शिवरायांच्या पायावरती वाहिलेली एक छोटीशी एक इतिहासाची 2 शब्दांची पुष्पांजली. जय भवानी, जय शिवराय.